या माणसाचं डोकं खरंच फिरलंय. हाऊ कॅन यू टॉलरेट दिस? अगं डायरेक्ट घरी घेऊन आलाय त्यांना तो. दिस इज पथेटिक. राघव मोहिनी आणि तिच्या फॅमिली बरोबर जे काही वागतोय ना ते पथेटिक आहे. अति होत चाललाय. बघीन बघीन नाही तर एक दिवस मीच त्याला. या नाही राहू दे, चप्पल राहू दे. या प्लीज या. हे सगळं सामान गेस्ट रूम मध्ये ठेवा आणि रूमची व्यवस्था नीट आहे ना बघून घ्या आणि नंतर डिनरचंही बघा. तुम्ही सगळे असे उभे का? बसा प्लीज. नाही नाही ठीक आहे. काही रिफ्रेशमेंट सांगू? शुअर सर. आय नो सिच्युएशन थोडी पॅनिक आहे, पण डोंट वरी. आत्तापासून हे घर जेवढं माझं आहे तेवढंच तुम्हा सगळ्यांचं आहे. ओके? काही लागलं तरी मला सांगा, निसंकोचपणे प्लीज. अरे वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. नमस्कार. अरे राघव, आज सकाळी तू मला जे म्हणालास की आपल्याकडे गेस्ट येणार आहेत, गेस्ट रूम रेडी करून ठेव, ते सगळेजण हे होते होय? अरे या सगळ्यांना मी चांगलंच ओळखते. माझ्यापासून कशाला लपवायचं? यांना आधीपासून माहिती होत? नाही, तुझा गैरसमज होतोय काहीतरी. आई, हे ते गेस्ट नाही आहेत. प्रमोद सरपोतदार येणार होते आपले इंग्लंडहून त्यांच्या स्टाफ सोबत. पण त्याआधीच मला मोहिनीच्या घरी प्रॉब्लेम झाल्याचं कळलं, सो ह्यांना इथे घेऊन आलो आणि त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली. कन्फ्युजन. शालिनीताई, जे काही घडलं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. तुम्ही ठीक आहात ना? काळजी घ्या. हं? नमस्ते. तुम्ही ह्या दोघींचे वडील ना? म्हणजे वडील होणार होतात ना? आणि ते लग्नात खरे वडील आले. आणि कळलं मला सगळं, म्हणजे राघवनीच सांगितलं सगळं. मला खूप वाईट वाटलं. अगं मोहिनी, तू पहिल्यांदा भेटलीस मला तेव्हा कुणीच नव्हतीस. आज बघ, आज अख्ख्या शहरात तुझे पोस्टर्स आहेत. मोठी झालीस का? गुड. आणि नेहमी जमिनीवर असतेस ना तशीच राहा, म्हणजे पाय जमिनीवर असू देत तुझे. आणि
तू राघवच्या फिल्म मध्ये त्याच्या बहिणीचा रोल करत होतीस ना? आज पहिल्यांदा ऑफिशियली आमच्या घरी आलीस. हो ना शालिनी ताई?